तर हा जो पॉईंट आहे नेक पॉईंट, तिथून आपण 8 इंच खाली घेणार आहोत. जिथे तो टच होईल सेंटर लाईनला तिथे तो मार्क करून घ्यायचा. सेम जसं आपण विड्थ घेतली होती 2.5, ही जी विड्थ आहे सेम इथे पण घेणार आहोत. आणि हा नेक एरिया, तर मग इथे पण पुन्हा आपण राऊंड नेक असा घेऊ शकतो किंवा दुसरा कोणता शेप हवा असेल ते पण आपण घेऊ शकतो. आणि हे झाल्यानंतर आपण कट करूया. आणि हे जे शेपिंग आहे प्रिन्सेस कटचं, हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे जो आतमध्ये आहे, या दोन्ही मार्करच्या लाईनच्या आतमध्ये जो आहे तो पूर्ण आपल्याला डिलीट करायचा. तर आपण कटिंग करताना एकदा ही लाईन कट करू आणि ही एकदा. तर हा जो एक्स्ट्रा पार्ट होता तो आपण बाजूला काढला. आणि हे आपले मेन ड्राफ्टिंगचे पीसेस, हा आपला बॅक आहे, हे फ्रंटचे 2 पीसेस. तर हा जो फ्रंटचा पीस आहे ही आपली सेंटर लाईन आहे आणि हा साईड पॅनल, हे 2. आणि हा जो पार्ट आहे हा आपला बॅकचा आहे. तर ही वाली जी सेंटर लाईन आहे ही नेहमी ऑनफोल्ड आपण घेणार. ऑनफोल्ड म्हणजे ही वाली जी साईड आहे, कटिंग करताना मी दाखवेल. तर हे वाला जे साईड आपल्याला फॅब्रिकवर ठेवायचे तेव्हा फॅब्रिक इथे फोल्डेड पाहिजे आणि इकडे ओपन.